केशवसुतांची तुतारी ही कविता आपण गेल्या काही भागांपासून पाहत आहोत. जवळपास 8 कडवी या कवितेतली आपण बघितलेली आहेत आणि 9व्या कडव्याचा विचार चाललेला आहे. तो म्हणजे प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, नावे अपुली त्यावर नोंदा, बसुनी का वाढविता मेदा विक्रम काही, करा चला तर. एकंदरीत भूतकाळाचा जास्त काही विचार करण्यात अर्थ नसतो, कारण भूतकाळ इतिहास जमा असतो. भूतकाळातलं सगळं काही घडून गेलेलं असतं. वर्तमानाचा म्हणजे भविष्याचाही जास्त काही विचार करण्यात अर्थ नसतो, कारण भविष्यकाळ आदांतरी असतो. राहता राहिला तो वर्तमान काळ म्हणजेच प्राप्त काळ. ह्या प्राप्त काळाबद्दल जास्त विचार करावा, कारण प्राप्त काळ वर्तमान काळ हाच आपल्या हातात असतो. आणि म्हणून केशवसुतांनी इथं आपल्या लोकांना विनंती केलेली आहे किंवा आवाहन केलेलं आहे की लोक हो, ह्या प्राप्त कालालाच आपण आपला मानून सर्वांनी कार्यरत राहा. जे कार्यरत राहतील म्हणजे प्राप्त काळामध्ये जे कार्यरत राहतील, वर्तमान काळामध्ये जे कार्यरत राहतील, त्यांनाच काळ हाताला धरून पुढे नेणार आहे. जे कार्यरत राहणार नाही त्यांना काळ मागं टाकून त्याच्या गतीनं पुढे जाणार आहे. चरैवती चरैवती हाच आपला धर्म असला पाहिजे. बसून राहून व्यर्थ मेद वाढवण्यात म्हणजे अंगावर चरबी वाढवण्यात काहीही अर्थ नाही. जो नुसता बसून राहील त्याची पोटं सुटतील, तो नुसता अगडबंब होईल, लट्ट होईल. म्हणून बसूनी का वाढवता मेदा, नुसतं बसून राहून अंगावरचा मेद, अंगावरची चरबी वाढवू नका, तर कार्यरत राहा, काम करत राहा. जेवढं काम करत राहू तेवढा आपलाच भविष्यकाळ हा सुंदर होणार आहे. म्हणून जर भविष्यकाळ सुंदर करायचा असेल तर वर्तमान काळात आपण कार्यरत राहिलं पाहिजे. जर आपण वर्तमान काळात बसून राहिलो, अंगावरचा मेद वाढवत राहिलो, तर भविष्यकाळ आपला व्यर्थ असणार आहे. आपल्या भविष्यकाळाला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून व्यर्थ मेद वाढवू नका, कार्यरत राहून काहीतरी विक्रम करा, काहीतरी काम करा. काम करा म्हणजे कुठलं जे काही आपल्या वाट्याला आलं असेल ते काम. पराक्रम करा. पराक्रम म्हणजे अगदी ढाल तलवारच हातात घ्या ह्या अर्थानं नाही. आपण ज्या क्षेत्रात आहोत ते क्षेत्र आपण आपल्या पद्धतीनं गाजवलं पाहिजे. आपण विद्यार्थी आहोत, आपण चांगला अभ्यास केला पाहिजे, तर आपला भविष्यकाळ उज्ज्वल असणार आहे. आपण शेतकरी आहोत, आपण शेतात चांगलं काम केलं पाहिजे. आपण व्यापारी आहोत, चांगला व्यापार केला पाहिजे. आपण कारखानदार आहोत, चांगलं उत्पादन काढलं पाहिजे. कुठलंही जे काही आपलं कार्यक्षेत्र आहे, हे कार्यक्षेत्र आपण सचोटीनं आणि आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. पुढे जाऊन केशवसूत म्हणतात की अटक कशाची बसला घालुनी, पूर्वज वदले त्या गमले ते, ऐका खुशाल सादर चित्ते, परंतु सरका विशंक पुढते,
निरोप त्यांचा ध्यानी घेऊनी. एखादी गोष्ट आपल्या पूर्वजांनी सांगितली म्हणून तीच बरोबर असं अजिबात मानू नका. कारण ती गोष्ट यदा कदाचित त्यांच्या काळात बरोबर असेलही. आपल्या पूर्वजांच्या काळात एखादी गोष्ट बरोबर असली म्हणून ती गोष्ट आपल्याही काळात बरोबर आहे असं आपल्याला कसं मानता येईल? असं आपल्याला अजिबात मानता येणार नाही. आणि म्हणून स्वतःवर उगाचच परंपरेचं आणि रूढीचं बंधन घालू नका. ज्या रूढी चांगल्या आहेत, ज्या परंपरा चांगल्या आहेत त्या आपण जरूर जोपासूया. पण ज्या रूढी परंपरा अनिष्ट आहेत, कालबाह्य आहेत, त्या आपण मोडूनच काढल्या पाहिजेत, मोडूनच टाकल्या पाहिजेत. वर्तमान काळात आपल्या मनाला जे काही पटतं तेच करा. जे पटत नाही ते अजिबात करू नका. जुन्याला निरोप देऊन किंवा जुन्याचा निरोप घेऊन निशंकपणे आपण पुढं चालत राहिलं पाहिजे. हाच खरा शहाणपणा आहे. रूढी परंपरांना कवटाळून बसणं हा पूर्णपणे वेडेपणा आहे असं केशवसुतांनी आपल्या जनतेला किंवा आपल्या अनुयायांना आवाहन केलेलं आहे. पुढच्या कडव्यात 11व्या कडव्यात म्हणतात, निसर्ग निर्घृण त्याला मरुवत नाही अगदी पहा कशाची. निसर्ग निर्घृण त्याला मरुवत नाही अगदी पहा कशाची. काला सहजी क्रीडा त्याची ती सकलाला समान ज्याची. चुरणी टाकी प्रचंड पर्वत. माणसाबाबत निसर्ग कधी वरदान असतो तर तो कधी निर्घृण देखील वागतो. निर्घृण म्हणजे भयानक, भयंकर वागतो. तो कधी कसा वागेल आणि त्याचा प्रत्यय कधी कसा येईल हे कळणार सुद्धा नाही. त्याला कशाचीही तमा असत नाही. जो काळासह चालतो त्याच्याच बरोबर सर्व काही चालतं. आणि काळाच्या ओघात प्रचंड पर्वतांचा देखील कधी कधी आपल्याला चुराडा झालेला दिसतो किंवा चुराडा झालेला आहे सुद्धा. पर्वतांचा चुराडा झालेला आहे म्हणजे काय? निसर्ग श्रेष्ठ आहे, पण निसर्ग श्रेष्ठ असला तरी सुद्धा निसर्ग वरदानच आहे असं नाही. माणसासाठी पाऊस पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण पाऊस किती पाहिजे? प्रलयंकारी पाऊस जर असेल, पूरच्या पूर येऊन गावं वाहून जाणारा पाऊस असेल तर तो पाऊस उपयोगाचा पाऊस नाही. निसर्गात जर धरणीकंप झाला, भूकंप झाला तर त्या भूकंपांमध्ये शहराच्या शहरं गाडली जातात, नष्ट होतात. पर्वतांचा सुद्धा चुराडा होऊन जाऊ शकतो. म्हणजे निसर्ग श्रेष्ठ आहे, पण निसर्ग श्रेष्ठ असला तरी तो प्रत्येक वेळी वरदानच आहे असं नाही. कधी कधी तो निर्घृण सुद्धा आहे. आणि म्हणून निसर्गानं जसा
बऱ्याच वेळा वरदान दिलेलं आहे, तसं निसर्गानं माणसाला शाप सुद्धा दिलेला आहे. निसर्ग कधी कृपादृष्टीनं वरदान देतो, तर कधी निर्घृरपणे होत्याचं नव्हतं देखील करून टाकतो. म्हणून निसर्गावर अवलंबून राहू नका, आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. त्याशी भिडुनी झटुनी झगडत उठवा आपले उंच मनोरे, पुराण पडक्या सदनी कारे, भ्याड बसुनिया रडता पोरे, पुरुषार्थ नव्हे पडणे रखडत. केवळ नशिबावर कधीच हवाला ठेवू नका आणि नशिबावर हवाला ठेवून हातावर हात देऊन बसू नका. कारण केवळ नशिबावर हवाला ठेवला आणि आपण हातावर हात देऊन बसलो तर आपल्या मनासारखं काहीच होणार नाही. आपल्या जीवनात आपण काहीच करू शकणार नाही. आपल्या जीवनात एखादी गोष्ट प्रतिकूल घडत असेल तर ती आपल्या कर्तृत्वानं कशी अनुकूल घडेल ते आपण पाहिलं पाहिजे. त्यासाठी झटा, झगडत राहा. आपल्या कर्तृत्वानं आपल्या कर्तृत्वाचे उंच मनोरे उभारा. उगाच जुन्या पुराण्या सदनांमध्ये भ्याडपणे बसून राहू नका. रखडत बसण्यात कसलाही पुरुषार्थ नाही. जीवनात आपल्याला जे प्राप्त करायचं आहे किंवा जीवनात आपल्याला जे काही प्राप्त करायचं असतं ते सहजासहजी कधीच प्राप्त होत नसतं. त्यासाठी संघर्ष अटळ असतो, संघर्ष अपरिहार्य असतो. म्हणून संघर्ष करा आणि आपल्या ध्येयाची प्राप्ती करून घ्या, असा संदेश केशवसुतांनी या कडव्यामध्ये दिलेला आहे. हे 12वं कडवं आहे आणि 13व्या कडव्यामध्ये केशवसूत म्हणतात की संघशक्तीच्या भुईत खंदक, संघशक्तीच्या भुईत खंदक, रुंद पडुनिशे तुकडे झाले, स्वार्थानपेक्ष जीवी अपुले, पाहिजेत ते सत्वर भरले, घ्या त्यात उड्या तर बेलाशक, घ्या त्यात उड्या तर बेलाशक. तुतारी कवितेच्या ह्या 13व्या कडव्यामध्ये केशवसुतांनी संघशक्तीचा जय जयकार केलेला आहे. संघशक्ती म्हणजे एकत्रित शक्ती, संघटित शक्ती. मात्र जरी संघशक्तीचा जय जयकार केलेला असला तरी या कवितेच्या आरंभी जो जोश आणि द्वेष आहे, उन्मेष आहे, जोश आहे आणि द्वेष आणि उन्मेष ह्या कडव्यात कुठंतरी खंडित झाल्यासारखा वाटतो. कवी आपल्या सोबत्यांना किंवा अनुयायांना असं निक्षून सांगतोय की आपल्यातील जी संघशक्ती आहे त्या संघशक्तीच्या जोरावर आपण अभेद्य खंदकांचे देखील तुकडे करू शकतो. इतकं संघशक्तीचं सामर्थ्य आहे. परंतु दुर्दैवानं आपल्यातील ही संघशक्तीच लयाला गेलेली आहे. ह्या संघशक्तीला जिथं तिथं तळे गेलेले आहेत, तिथं तिथं आपण आपले सर्वस्व ओतून ते तळे भरून काढले पाहिजे. म्हणून आपला दृष्टिकोन स्वार्थाच्या पलीकडचा असला पाहिजे.
जे हात स्वार्थ निरपेक्ष असतात तेच हात सत्कार्यासाठी पुढे सावतात. आणि साहजिकच इथं केशवसुतांनी संघशक्तीला योगदान देण्याचा आपल्या अनुयायांना सल्ला दिलेला आहे. यासाठीच त्यांनी बेलाशक उड्या घ्या असंही म्हटलेलं आहे. पुढे जाऊन 14व्या कडव्यात ते म्हणतात की धार धरलिया प्यार जीवावर, रडतील रडोत रांडा पोरे, गतशतकांची पापे घोरे, क्षाला याला तुमची रुदिरे, पाहिजे तरे स्त्रैन नव्हातर, पाहिजे तरे स्त्रैन नव्हातर. या कडव्यातली शब्दरचना ही थोडीशी काव्याला मारक झालेली आहे. का मारक झालेली आहे तर यात काही म्हणजे काव्याला मारक असे शब्द आलेले आहेत. ते म्हणजे रांडा पोरे, असे स्त्रैन नव्हातर, हे म्हणजे हे रांडासारखा शब्द हा काव्यात न शोभणारा शब्द आहे. आणि ही रचना जरी मारक झालेली असली तरी केशवसुतांचा जो विचार आहे तो विचार इथं महत्वाचा आहे. केशवसुतांना असं म्हणायचं आहे की पूर्वी आपल्या पूर्वजांनी जी पापं केली तीच पापं केवळ परंपरा म्हणून तुम्हीही करू नका. उलट आपल्याला आपल्या पूर्वजांच्या पापांचं क्षालन करायचं आहे, म्हणजे ती पापं आपण धुवून काढली पाहिजे. त्यासाठी आपलं रक्त द्यायची तयारी असली पाहिजे. आपल्याला अंगात पुरुषार्थ बाळगा, उगाच स्त्रैन होऊ नका. स्त्रैन होऊ नका म्हणजे बायकी होऊ नका. हातात बांगड्या भरल्यासारखे वागू नका. एका अर्थानं केशवसुतांनी आपल्या अनुयायांना केलेला हा उपदेश आहे. परंतु त्यांनी हा उपदेश करताना स्त्रैन न व्हातर अशी जी रचना केलेली आहे त्यामुळं काहीसा स्त्री शक्तीचा उपमर्द केल्यासारखं वाटतं. स्त्री शक्तीचा उपमर्द केल्यासारखं वाटतं म्हणजे स्त्रियांचा अपमान केल्यासारखं वाटतं. कारण स्त्रियांमध्ये कसलीच ताकद नसते का? स्त्री ही नवदुर्गा आहे, स्त्री ही शक्ती आहे, स्त्री ही सर्जनशील आहे, स्त्री ही देवता आहे, स्त्री निर्मितीची जननी आहे. असं असताना सुद्धा स्त्रीचा उपमर्द करणं हे काही इथं बरोबर आहे असं काही मला वाटत नाही. त्यांनी स्त्रैन हा शब्द वापरला आहे, त्याऐवजी हाच विचार व्यक्त करण्यासाठी दुसरा एखादा औचित्यपूर्ण शब्द योजला असता तर अधिक बरं झालं असतं. म्हणजे स्त्रीचा अपमान करायला नको होता. एखाद्या वेळी जरी तृतीय पंथींचा वगैरे इथं शब्द वापरला असता तरी सुद्धा चालला असता, कारण शेवटी तृतीयपंथी हे तृतीयपंथीच असतात. पण स्त्रीमध्ये सुद्धा एक प्रकारची शक्ती असते, पुरुषामध्ये सुद्धा एक प्रकारची शक्ती असते. आज तर स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीनं काम करणारी आहे. एकंदरीत काय तर स्त्रैन हा शब्द जरा चुकीचा वापरलेला आहे. इथं आपण या भागामध्ये थांबूया. एकूण 14 कडव्यांपर्यंत आपण आलेलो आहे.
बाकीचे जे 15व्या कडव्यापासूनचा जो भाग आहे हा आपण पुढच्या भागात पाहू.